वेलकम स्टुडंट. मी प्राध्यापक सागर मेश्राम राज्यशास्त्र विभागातर्फे तुम्हा पुन्हा स्वागत करतो. आज आपण BA 6 सेमिस्टर आंतरराष्ट्रीय संबंध यामधला एक नवीन नवीन भाग पाहणार आहोत, जो आहे विदेश नीती आणि राष्ट्रीय सत्ता किंवा शक्ती, म्हणजेच फॉरेन पॉलिसी अँड नॅशनल पॉवर. हा आज आपला कंटेंटचं नाव आहे. सर्वात प्रथम यामध्ये आपल्याला दोन नावं आलेली दिसतील. एक आहे विदेश नीती आणि दुसरं आहे जो आहे राष्ट्रीय सत्ता. तर विदेश नीती आणि राष्ट्रीय सत्ता किंवा शक्ती हे काय आहे? सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की जसं आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये या मागच्या लेक्चर्समध्ये आपण हा पाहिलेला आहे की आंतरराष्ट्रीय संबंध, त्यांचे अर्थ, महत्त्व, व्याख्या, त्यानंतर विविध विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल आपले कोणते कोणते मत, कसे कसे मत व्यक्त केलेले आहेत, आपण सर्वांचा अभ्यास केलो. त्यामध्ये आपल्याला एक कॉमन पॉईंट्स किंवा एक कॉमन मुद्दा असा दिसला, म्हणजेच काय, तर जेव्हा कोणताही राष्ट्र एखाद्या राष्ट्रासोबत संबंध प्रस्थापित करतो, मग तो राजकीय असो, सांस्कृतिक असो, शैक्षणिक असो, आर्थिक असो, या कुठल्याही बाबतीत असो, त्या राष्ट्राचा आंतरराष्ट्रीय सत्ता स्थापित करताना एकमात्र उद्देश असते, म्हणजे स्वतःच्या राष्ट्राचं हित साध्य करणे. ओके, तर तेच आपल्याला बघायचं आहे की विदेश नीती आणि राष्ट्रीय सत्ता किंवा शक्ती काय आहे. तर आपण थोडक्यात प्रास्ताविक बघू की आहे. तर इंग्रजी भाषेमधील पॉवर हा शब्द कशासाठी आहे, तर सत्ता किंवा शक्तीसाठी आहे. तर संकल्पना म्हणजेच काय, तर कन्सेप्ट आपण असायला म्हणतो. पॉवर या शब्दाचा राजकीय अर्थ, पॉलिटिकल मिनिंग काय असू शकते, तर व्यक्त करण्यासाठी, राजकीय अर्थ हा शब्द व्यक्त करण्यासाठी मराठी भाषेत सत्ता आणि शक्ती असे दोन शब्द वापरले जातात. हे लक्ष द्यायचं. ओके, पॉवर आपण इंग्रजी पर्यायवाचक शब्द हा पॉवर आहे, यामध्ये आपण मराठीला काय म्हणू, सत्ता किंवा शक्ती. परंतु सत्ता आणि शक्ती हे दोन्ही संज्ञा समान स्वरूपाच्या राजकीय अर्थ व्यक्त करणारे आहेत. आपण या सत्ता आणि शक्ती या दोन्ही शब्दाला अगर आपण राजकीय दृष्टिकोनातून अभ्यास करायला गेलो, तर हे दोन्ही कंटेंट किंवा दोन्ही नाव, पॉवर ज्याला आपण म्हणतो, सत्ता आणि शक्तीला, हे राजकीय दृष्टिकोनातून दोन्ही सारख्या अर्थाने आपण अभ्यास करतो. क्लिअर? म्हणजेच काय, पॉवर या आंग्ल भाषीय शब्दाच्या पर्यायी अर्थ असणाऱ्या संज्ञा आहेत. परंतु आपल्याला आपल्या राजकीय म्हणजे पॉलिटिकल थेरी किंवा इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये आपण जेव्हा पॉवर हा शब्दाचा अर्थ व्यक्त करू, तो म्हणजे आपण शक्ती न घेता सत्ता ही संज्ञा आपण वापरू. क्लिअर? तर सत्ता आणि संधी हे शक्ती काय आहे बघा. जेव्हा आपण सत्ता आणि शक्ती हे याला इंग्रजी पर्यायवाचक जरी शब्द पॉवर हा एकच असला, परंतु जेव्हा एखाद्या राष्ट्रावर राज्य किंवा एखाद्या राष्ट्रासोबत संबंध तोच राष्ट्र प्रस्थापित करू शकतो ज्याच्यावर पॉवर असेल, म्हणजे सत्ता असेल, आणि सत्ता असेल तेव्हा त्याच्यावर शक्ती असेल. आणि हे दोन्ही अर्थ किंवा दोन्ही शब्द जसे एकाच अर्थाने जरी वापरले येत असले, तरी आपल्याला आजच्या किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रस्तुत पुस्तकात पॉवर या शब्दासाठी सत्ता ही संज्ञा वापरलेली आहे. थोडक्यात आपण बघू की आपण या विषयामध्ये सत्ता या राज्यशास्त्राच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू का बरं मानला जात आहे. जसं आपण पाहिलेलं होतं की आंतरराष्ट्रीय संबंध हा आपण पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंध का बरं व्यक्त करतो, का बरं हा विषय शिकत आहोत. त्याच पद्धतीने आपल्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये सत्ता हा का बरं आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे, आणि सत्ता दिलेला आहे तो राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे आपण महत्त्वाचं आहे ते आपण बघूया. आपल्याला ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंध हा आधुनिक विषय नसून प्राचीन विषय आहे, म्हणजे सुरुवाती काळापासूनच ऐतिहासिक विषय आपण मानलेला गेलेला आहोत, त्याच पद्धतीने राज्यशास्त्राचे अध्ययन करताना आपल्याला अगदी सुरुवातीपासून, जेव्हा म्हणजे सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, प्लेटो, कौटिल्य या सर्वांच्या काळापासूनच आपल्याला सत्ता, हस्तगत किंवा सत्ता किंवा शक्ती हा शब्द आपल्याला आपण पाहतो किंवा वाचण्यात गेलेला आहे. कौटिल्य, ज्याला आपण चाणक्य म्हणून ओळखतो, ज्याचा एक वर्ल्ड फेमस ग्रंथ आहे अर्थशास्त्र, या ग्रंथात देखील त्यांनी सत्तेचे सविस्तर विवेचन केलेले आहे. ओके, अर्थशास्त्र हा
चाणक्याच्या कौटिल्याच्या अर्थशास्त्र हा ग्रंथ जशी आपल्याला इकॉनॉमिक दृष्टिकोनातून दिसत असेल, परंतु ते एक राजनीतिक दृष्टिकोनातून त्यांनी कौटिल्यनी हा एक अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी सत्ता म्हणजे काय असायला, चंद्रगुप्त मौर्याबद्दल जेव्हा त्यांचे ते गुरु होते त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की सत्ता कशा पद्धतीची असायला पाहिजे, कूटनीतिक पद्धती कशा पद्धतीने असायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय संबंध एखाद्या राष्ट्रासोबत कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे. त्यांनी हे संपूर्ण कौटिल्यनी अर्थशास्त्र या ग्रंथात सत्तेचे सविस्तर विवेचन केलेले आहे. तेच देखील नाही तर जे आधुनिक विचारवंत आहेत, मॅकियावेली, हॉब्स, टिस्से, निस्से या विचारवंतांनी देखील सत्तेचे महत्त्व प्रतिपादित केलेले आपल्याला दिसतात. थोडक्यात पाहायला गेला तर हे सत्ता ही जी गोष्ट आहे, हा जो कंटेन्स आहे, राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा आंतरराष्ट्रीयच्या दृष्टिकोनातून नवीन बाब नाही. हे सुरुवातीच्या म्हणजे ऐतिहासिक कालखंडापासूनच आपण का बरं म्हणतो की जसं आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय संबंध सुरुवातीच्या काळामध्ये ऐतिहासिक विषय होता. इतिहासाचे प्राध्यापक शिकवत असे, इतिहासाच्या विषयामधूनच त्याची इन्व्हेन्शन झालं, सुरुवात झाली. तर आपण ऐतिहासिक जेव्हा आपण विषय शिकतो त्यावेळेस आपण पाहतो की प्रत्येक राजा आपली सत्ता हस्तगत करण्याचा किंवा दुसरी सत्ता हस्तगत करण्याचा किंवा दुसऱ्याच्या राष्ट्राची सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत होता. आणि त्याच दृष्टिकोनातून कौटिल्याने देखील अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये सत्तेचे सविस्तर विवेचन मांडलेलं आहे. म्हणून आपण थोडक्यात म्हणू शकतो की सत्ता ही संध्या राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून नवीन नाही, परंतु सत्तेचे वापर किती लोक करतात आणि ते कोणत्या उद्देशासाठी करतात या दोन कसोटीच्या निकषांच्या आधारे ॲरिस्टॉटलने राज्याचे व शासनाचे प्रकार पाळलेले होते किंवा पाळलेले आहेत. आता सत्ता प्रत्येकाच्या हाती असते, थोडी म्हणा जास्त म्हणा. आता मानव जेव्हा आहे तर सत्ता थोडी बहुत असते, परंतु डिपेंड आहे की सत्तेचा उपयोग कोण कशा करतो आणि कोणत्या उद्देशासाठी करतो. आणि या दोन पॉईंटच्याच आधारे, या दोन मुद्द्याच्या आधारे, म्हणजे कोणते दोन मुद्दे की सत्तेचा वापर किती लोक करतात आणि ते कोणत्या उद्देशासाठी करतात, या दोन मुद्द्यांच्याच आधारे ॲरिस्टॉटलने, ज्यांना आपण राजकीय तुलनात्मक राज्यशास्त्राचा जनक म्हणतो, त्यांनीच राज्याचे व शासनाचे प्रकार काही पाळलेले होते. त्यानेच थोडक्यात पाच झाले की राज्य राष्ट्राच्या नॅशनल स्टेट आपण ज्याला म्हणतो त्याच्या उदयानंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही सत्तेच्या अभ्यासाचे महत्त्व वाढत गेले. म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं की पहिल्या महायुद्धानंतर जसं आंतरराष्ट्रीय संबंधाचे सुरुवात झाली आणि त्यानंतर जे बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती, परंतु दुसरा महायुद्ध घडून आलं आणि त्या दुसरा महायुद्ध घडून आल्यानंतरच आंतरराष्ट्रीय संबंधाला वास्तविक पद्धतीने चालना मिळाली. आणि त्यानंतर नॅशनल स्टेट म्हणजे राष्ट्रराज्याच्या उदयानंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात किंवा आंतरराष्ट्रीय क्षेत्र म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर या विषयाला महत्त्व प्राप्त झाले. आणि ते महत्त्व प्राप्त करून देणारे व्यक्ती म्हणा किंवा कशा पद्धतीचे महत्त्व प्राप्त झाले हे कोण सांगितलं आहे तर हर्न्स जे मॅरघॅन्तो यांनी जे आपला ग्रंथ लिहिला कोणता तर पॉलिटिक्स अमॉंग नेशन. कोण लिहिला ग्रंथ हा हन्स जे मॅरघॅन्तो, ज्याने आपण तुलनात्मक राज्यशास्त्राचा जनक देखील म्हणू शकतो, हे लक्षात द्यायचं. ओके, तर त्यांनी पॉलिटिक्स अमॉंग नेशन या ग्रंथात सत्ता या संकल्पनेचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर कशा पद्धतीचे स्थान आहे हे लक्षात द्यायचं. हन्स जे मॅरघॅन्तो यांनी पॉलिटिक्स अमॉंग नेशन यांनी आपल्या या ग्रंथात सत्ता या संकल्पनेचे आंतरराष्ट्रीय संबंधावर किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवर कशा पद्धतीचे स्थान आहे हे संपूर्ण स्पष्ट केलेले आहे. आणि याच आधारावर राष्ट्रराज्यातील संबंध म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध आधारित आहे किंवा आधारित असतात. अर्थात पाहायला गेले तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या क्षेत्रात आपण सत्तेचा अभ्यास राष्ट्रराज्याच्या संदर्भात करीत असतो. म्हणजे एक राष्ट्र आंतरराष्ट्रीय लेवलवर आपण पाहतो की सत्ताच्या संदर्भात सर्वात जास्त अभ्यास होत असतो किंवा सत्ताच्या संदर्भातून एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या संपर्कात आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करत असतो. म्हणजेच आपण पाहायला गेलो तर आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय सत्तेचे अध्ययन करीत आहोत हे आपण म्हणू शकतो. तर आपण संपूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट समजून येईल काय तर राष्ट्रीय सत्ता हस्तगत करणे किंवा राष्ट्रीय सत्ता हाच आंतरराष्ट्रीय संबंधाचा अध्ययनाचा केंद्रबिंदू आहे. आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकताना आपल्याला एक गोष्ट आपल्या डोक्यात चालत असायला पाहिजे किंवा हे गोष्ट धरून आपल्याला हा विषयाचा अभ्यास करायला पाहिजे की राष्ट्रीय सत्ता हाच आंतरराष्ट्रीय संबंधाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. आणि हे असं कोण सांगितले आहे जे पॉलिटिक्स अमॉंग नेशन, ज्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधाचा मध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये इंटरनॅशनल लेवल्समध्ये
आपण कशा त्याच्या आंतरराष्ट्रीय लेवलवर कशा पद्धतीने संबंध आहे जे ते सांगितलेलं आहे. तर जो हे काय की राष्ट्रीय सत्ता जे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाचा केंद्रबिंदू आहे, कोण सांगितलं असं, तर मॅर्घांत आणि अन्य वास्तववादी विचारवंतांनी असे आपले म्हणणं व्यक्त केलेले होते. नेक्स्ट बाब बघूया की आता सत्ता ही तर आधुनिक म्हणजे प्राचीन काळापासूनच आपण पाहिलेलं होतं की प्लेटो अरिस्टॉटल यांच्या काळापासूनच सुरुवात झालेली होती. परंतु आता आपण पाहू की आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आधुनिक काळात आधुनिक स्वरूप कशी आहे, सत्ता या संकल्पनेचे आधुनिक स्वरूप कशी आहे. आपण पाहिलं की प्लेटो अरिस्टॉटल सॉक्रेटिस या 19व्या शतकातील त्रेस्टे फ्रेडरिक्स नित्सेपर्यंतच्या अनेक राजकीय विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय लेवलवर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपावर या सत्तेचे अभ्यास केलेले आहे, अध्यापन केलेले आहे. परंतु प्रामुख्याने राज्याच्या संदर्भात झालेले तसेच ते संस्थात्मक वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास झाले असं आपण देखील म्हणू शकतो. परंतु वास्तविक पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंधाची चालना किंवा अध्यापन करण्यासाठी 1950 नंतरच्या काळातील वर्तनवादी क्रांती, वर्तनवादी दृष्टिकोन, वर्तनवादी विचारवंत या तिन्ही घटकातून आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सत्याच्या अभ्यासाला एक वेगळे वळण मिळाले असं आपण म्हणू शकतो. ओके, तर वर्तनवादी सत्तेचे अध्ययन राज्याच्या ऐवजी व्यक्तीच्या म्हणजेच व्यक्ती-व्यक्तीमधील संबंधाच्या संदर्भात सुरू केले. वर्तनवादी जेव्हा 1950 नंतरच्या काळामध्ये जेव्हा वर्तनवादीच्या विविध दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला सुरुवात झाली, त्यानंतर आपल्याला एक पाहायला मिळते काय, तर व्यक्ती-व्यक्तीमधील संबंधाच्या वर्तनवादी दृष्टिकोनातून जे वर्तनवादी दृष्टिकोनाला ॲक्सेप्ट करणारे विचारवंत होते त्यांनी कशामधून सत्ता व्यक्त केली आहे लक्ष द्यायचं की व्यक्ती-व्यक्तीमधील संबंधाच्या संदर्भातूनच सत्ता व्यक्त होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याच प्रयत्नामुळे सत्ता या संधीचे राजकीय अर्थाचे स्वरूप अधिक स्पष्ट झालेले आहे. क्लिअर. त्यानंतर आपण म्हणू शकतो की सत्ता हे कोणाकोणामध्ये प्रस्थापित होत असते. लक्ष द्यायचं की सत्तेचे अध्ययन म्हणजे सत्ता संबंधाचे अध्ययन होय. सत्तेचे अध्ययन म्हणजेच सत्ता संबंधाचे अध्ययन होय. आता सत्ता कशामध्ये येतात, जसं माझा एक प्रोफेसर ह्या लिडरने अगर मी सत्ता प्रस्थापित करतो तर माझी सत्ता विद्यार्थ्यांवर असेल. ओके, म्हणजेच त्यांनी मी आपला कंट्रोलमध्ये ठेवणार. तर त्याच पद्धतीने सत्ता कोण कोणावर गाजवत असते एक थोडक्यात बघूया. बघा, नेता अनुयायी, सरकार, जनता, राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाचे समर्थक, चळवळीचे नेते आणि चळवळीचे पाठीराखे, धर्मगुरू व शिष्य, मालक, नौकर, पिता, पुत्र अशा कोणत्याही पक्षामधील संबंध म्हणजे सत्ता संबंध होय. आता हे पॉईंट्स का बरं दिलेलं आहे, जसा नेता आहे तर नेता आपले संपूर्ण अधिकार ह्या अनुयायावर गाजवत असतो. एखाद्याची सरकार जेव्हा आपण पाहतो की आता निवडणुका झाले तर निवडणुकांच्या वेळेस प्रत्येक व्यक्ती आपल्या दारावर येत असतो, परंतु एकदा तो निवडून आला की तो सत्ता संपूर्ण जनतेला आपल्या मनमर्जीनुसार वागवण्याचा प्रयत्न करतो. मनमर्जीनुसार वागण्याचा प्रयत्न जरी करत नसला परंतु तो जनतेवर आपला अधिकार किंवा सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो. धर्मगुरू हा शिष्याला आपला म्हणण्यानुसार वागवत असतो. मालक हा नौकर, म्हणजेच हे काय तर एकामेकावर सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि यानुसारच सत्ता म्हणजे सत्ता संबंध या अन्य अर्थ मान्य केला की सत्ता ही एकतर्फी नसते तर ती दुतर्फी असते. एकतर्फी नसते तर दुतर्फी असते असं का बरं म्हटलेलं आहे, कारण नेता आणि अनुयायी आहे म्हणून नेता त्यावर सत्ता प्रस्थापित करते. शिष्य आहेत म्हणून धर्मगुरू त्यांच्यावर सत्ता प्रस्थापित करते. शिक्षक स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत म्हणून शिक्षक लोक त्यांच्यावर प्रस्थापित करतात. म्हणजे सत्ता हे एकतर्फी नसून कशी आहे, दुतर्फी आहे. आणि यानुसारच वयानुसार पिता आणि पुत्र यांचे संबंध, या संबंधामध्ये स्वरूप बदलत असते, जसे सत्तेचे स्वरूप काळानुसार बदलत असते. ठीक आहे, त्यानुसारच लक्षात द्यायचं की यांचे तुलनात्मक असते, काळ व परिस्थिती सापेक्ष असतात. काही विचारवंतांनी सत्ता म्हणजे सत्ता संबंध यापेक्षा निर्णय निर्धारण प्रक्रियेतील सहभाग म्हणजे सत्ता. काही विचारवंतांनी सत्तेचं स्वरूप कसं सांगितलं आहे की सत्ता संबंध म्हणजे निर्णय निर्धारण प्रक्रियेतील सहभाग म्हणजेच सत्ता. हा अर्थ अध्ययनाच्या दृष्टीने अधिक चांगला आहे असे काही मत व्यक्त केलेले आहे. तर काही विचारवंतांनी काय म्हटलेलं आहे की दुसऱ्याचे किंवा इतरांचे
वर्तन प्रभावित करण्याची क्षमता म्हणजे सत्ता. म्हणजे जसं एखादा व्यक्ती आहे, पॉलिटिकल पार्टी आहे, पॉलिटिकल नेता आहे, तो खूप जसे व्यक्ती आहेत जे स्पीकर असतात, आपल्या चांगल्या चांगल्या बोलीभाषेने, आपल्या चांगल्या संभाषणाने दुसरा पुढच्या व्यक्तीला प्रभावित करत असतात. म्हणजेच आपले एक प्रकारचा वचक प्रस्थापित करत असतात. त्याला आपण देखील सत्ता प्रस्थापित करणे असा म्हणू शकतो. म्हणजेच आपल्या इच्छेनुसार दुसऱ्याला, आपल्या मनमर्जीनुसार, आपल्या इच्छेनुसार दुसऱ्याला वागण्यास भाग पाडणे, त्याला आपण एक सत्ता म्हणू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे काय, तर दुसऱ्याच्या किंवा इतरांचे वर्तन प्रभावित करण्याची क्षमता म्हणजे सत्ता होय. त्याला आपण दुसऱ्या अर्थाने म्हणू शकतो की दुसऱ्याला आपल्या इच्छेनुसार वागण्यास भाग पाडण्याची क्षमता म्हणजेच सत्ता होय. क्लिअर. त्यानंतर आपण एक दिलेलं आहे की सत्तेचे अर्थ. लक्ष द्यायचं की लक्ष द्या, एखाद्या विशिष्ट भूप्रदेश, त्या भूप्रदेशाचे सर्व किल्ले, खनिजे, जंगले व लोक हे त्या भूप्रदेशाचा कारभार करणाऱ्या राज्याच्या मालकीचे, राजानंतर त्याने नियुक्त केलेल्या सरदार, मालगुजार, जमीनदार या सर्वांची त्यांच्या वाट्यास आलेल्या भूप्रदेशावर आणि त्या भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांवर मालकी ही शाजमशाही पद्धती मध्ययुगात जगात सर्वत्र होती. आणि त्यानंतर त्या भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या मालकीचा हा नवीन विचार लोकांच्या मनात रुजला. या विचारसरणीनुसार लोक वागले आणि या विचाराला राष्ट्रवादाचे प्रारंभिक रूप असे म्हणतात. आणि या राष्ट्रवादाने मध्ययुगाचा आणि त्या मध्ययुगातील सर्जनशाहीच्या पद्धतीचा अंत घडवून आणला आणि राष्ट्रवादाचा विचार रुजवण्यामधूनच राष्ट्रराज्य पद्धतीचा एक निर्माण झाला. ओके, हे झाले म्हणजे राष्ट्राचा अर्थ. त्यानंतर आपण राष्ट्राची व्याख्या देखील हन्स जे मॅरघॉन त्यांनी सांगितलेली आहे ते बघूया की सत्ता ही अमूर्त स्वरूपाची आहे. अमूर्त स्वरूप म्हणजे काय, सत्ता हे कधी मरत नसते. लक्ष द्या. असं आज जसे पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र मी जरी शिकवत असलो, माझ्या गेल्यानंतर कोणी दुसरं येईल. एखादा नेता आहे, त्याचा 5 वर्षाचा जो बी असो कालखंड संपला तर त्याच्या ठिकाणी दुसरा येईल. तो जरी येतला असला काही वर्षांनी देखील तिसरा येईल. म्हणजे सत्ता ही कधीही मरत किंवा संपत नसते. म्हणून दिलेलं आहे की सत्ता ही अमृत स्वरूपाचा अर्थ सांगणारी संकल्पना आहे आणि सत्ता ही अनुभवजन्य बाब आहे. म्हणून मॅरघॉन्थांनी व्याख्या करताना काय म्हटलं आहे की एका व्यक्तीचे इतर व्यक्तीच्या मनावरील व कृतीवरील नियंत्रण, एका व्यक्तीचे इतर व्यक्तीच्या मनावरील व कृतीवरील नियंत्रण म्हणजे सत्ता होय. जसं पॉलिटिकल लीडर, पार्टी किंवा शिक्षक जो बी असेल तो एक असून सर्वांवर आपला मनमर्जीनुसार वागवण्याचा प्रयत्न करतो किंवा सर्वांवर आपला कंट्रोल ठेवतो, नियंत्रण ठेवतो, त्याला आपण काय म्हणू शकतो, सत्ता म्हणतो. हे झालं आंतरराष्ट्रीय संबंधामधील विदेश नीती आणि राष्ट्रीय सत्ता किंवा सक्ती. तर आज आपण पाहिलेलं होतं की राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून म्हणजे राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू सत्ता कसा आहे, त्यानंतर राष्ट्रीय सत्ता किंवा सक्ती याचा अर्थ आणि व्याख्या. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.